ते वासुदेवाय अथ द्वादश अध्याय. वृत्तासुराचा वध. श्री शुकदेव म्हणतात, राजन, वृत्तासूर रणभूमीवरच आपल्या शरीराचा त्याग करू इच्छित होता, कारण त्याला विजयातून मृत्यू श्रेष्ठ वाटत होता. म्हणून प्रलय काळातील पाण्यात कैटभासूर भगवान विष्णूंवर जसा धावला होता, तसा हा सुद्धा त्रिशूल घेऊन इंद्रावर तुटून पडला. प्रलयकालीन अग्नीच्या ज्वाळांसारख्या तीक्ष्ण टोकांचा त्रिशूल फिरवून वीर वृत्तासुराने तो अत्यंत वेगाने इंद्रावर फेकला आणि अतिशय क्रोधाने गर्जना करून तो म्हणाला, नीच इंद्रा, आता तो वाचणार नाहीस. तो भयंकर त्रिशूल ग्रह आणि उल्कांप्रमाणे गोल गोल फिरत आकाशातून आपल्याकडे येणार आहे असे पाहूनही इंद्राने विचलित न होता त्रिशूळाबरोबरच वासुकी नागासारख्या असलेल्या वृत्तासुराचा विशाल बाहू 100 गाठी असलेल्या आपल्या वज्राने तोडून टाकला. एक हात तुटल्याचे पाहून वृत्तासुराला अत्यंत राग आला. वज्रधारी इंद्राजवळ जाऊन त्याने त्याच्या हनुवटीवर आणि ऐरावतावर परिघाने असा आघात केला की इंद्राच्या हातातून ते वज्र खाली पडले. वृत्तासुराचा हा अत्यंत अलौकिक पराक्रम पाहून देव, असुर, चारण, सिद्धगण इत्यादी सर्वजण त्याची प्रशंसा करू लागले. परंतु इंद्रावर आलेले संकट पाहून तेच लोक वारंवार हाय हाय करून मोठ्याने आक्रोश करू लागले. ते वज्र इंद्राच्या हातातून सुटून जवळच जाऊन पडले. म्हणून लज्जित होऊन इंद्राने ते पुन्हा उचलून घेतले नाही. तेव्हा वृत्तासुर म्हणाला, इंद्रा, तू वज्र घेऊन तुझ्या शत्रूला मारून टाक. ही खेद करण्याची वेळ नाही. सर्वज्ञ, सनातन, आदिपुरुष भगवानच जगाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय करण्यास समर्थ आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त इतर देहाभिमानी आणि युद्ध करू इच्छिणाऱ्या अविचारी लोकांना नेहमीच विजय मिळतो असे नाही. हे सर्व लोक आणि लोकपाल जाळ्यात अडकलेल्या पक्ष्यांप्रमाणे ज्याच्या अधीन होऊन कृत्य करतात, तो काळच सर्वांच्या जय पराजयाचे कारण आहे. तो काळच मनुष्याचे मनोबल, इंद्रियबल, शरीरबल, प्राण, जीवन आणि मृत्यूच्या रूपात असतो. ते न कळल्यामुळे मनुष्य जड शरीराला सर्वांचे कारण समजतो. इंद्रा, जशी लाकडाची बाहुली आणि इंद्राचे हरिण नाचविणाऱ्याच्या हातात असतात, त्याचप्रमाणे सर्व प्राणी भगवंतांच्या अधीन असतात असे समज. भगवंतांच्या कृपेशिवाय पुरुष, प्रकृती, महतत्व, अहंकार, पंचमहाभूते, इंद्रिये आणि अंतःकरण तुष्ट हे कोणीही या विश्वाची उत्पत्ती इत्यादी करण्यास समर्थ होऊ शकत नाही. भगवंतच सर्वांचे नियंत्रण करतात हे ज्यांना माहीत नाही, तेच या परतंत्र जीवाला स्वतंत्र करता भोगता मानतात. वास्तविक स्वतः भगवंतच प्राण्यांकडून प्राण्यांची निर्मिती आणि संहार करतात. जशी इच्छा नसताना सुद्धा काल प्रतिकूल असताना मनुष्याला अपकीर्ती इत्यादी प्राप्त होतात, त्याचप्रमाणे काल अनुकूल असताना इच्छा नसताना सुद्धा त्याला आयुष्य, लक्ष्मी, यश, ऐश्वर इत्यादी भोग मिळतात. म्हणून यश अपयश, जय पराजय, सुख दुःख, जीवन मरण यापैकी कशाची इच्छा अनिच्छा न ठेवता सर्व परिस्थितीत समभावाने राहावे. सत्व, रज आणि तम हे गुण प्रकृतीचे आहेत, आत्म्याचे नाहीत. म्हणून जो मनुष्य आत्मा हा केवळ त्याचा साक्षी आहे हे जाणतो, त्याला त्या गुणांचे बंधन नसते. हे इंद्रा, तू माझा हात आणि शस्त्र तोडून मला दुर्बल केले आहेस, तरी सुद्धा मी तुझे प्राण घेण्यासाठी यथाशक्ती प्रयत्न करीत आहेस. हे युद्ध हा एक जुगारच आहे. यामध्ये प्राणांची बाजी लागते, बाणांचे फासे टाकले जातात आणि वाहणे हा पट आहे. यामध्ये कोणाचा विजय होईल आणि कोण हरेल हेच कळत नाही. श्री शुकदेव म्हणतात, वृत्तासुराच्या या निष्कपट वचनाची इंद्राने प्रशंसा केली आणि वज्र उचलले. यानंतर निर्गवीपणाने हसत हसत तो त्याला म्हणाला, इंद्र म्हणाला, हे दानव राजा, तू खरोखरच सिद्ध पुरुष आहेस, म्हणून तुला अशी बुद्धी झाली. तुझे धैर्य, निश्चय आणि भगवत भाव अत्यंत विलक्षण आहे. तू सर्व प्राण्यांचे सुहृदय आत्मस्वरूप जगदीश्वरांचा अनन्य भक्त आहेस. लोकांना मोहित करणाऱ्या भगवंतांच्या मायेला तू निश्चितच पार केले आहेस. म्हणूनच तर तू तुझा असुरी स्वभाव सोडून साधू पुरुष झाला आहेस. तू रजगुणी प्रकृतीचा असूनही विशुद्ध सत्वस्वरूप भगवान वासुदेवांमध्ये तुझी बुद्धी स्थिर आहे. ही खरेच मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. ज्याची परम कल्याणपद भगवान श्रीहरींच्या ठिकाणी भक्ती असते, त्याला क्षुद्र भोगांची काय पर्वा. जो अमृताच्या समुद्रात विहार करीत असतो, त्याला खड्ड्यातील पाणी काय करायचे. श्री शुकदेव म्हणतात, परीक्षिता, अशा प्रकारे योद्ध्यांमधील श्रेष्ठ महापराक्रमी इंद्र आणि वृत्तासुर धर्माचे तत्व जाणणाऱ्या इच्छेने एकमेकांशी संवाद करीत युद्ध करू लागले. राजन, आता शत्रुसूदन
वृत्तासुराने पोलादाने बनवलेला एका भयंकर परी डाव्या हातात घेतला आणि गरगर फिरवीत इंद्रावर फेकण्याचा विचार केला. परंतु इंद्राने वृत्तासुराचा तो परी व हत्तीच्या सोंडेप्रमाणे असणारा त्याचा लांब हात आपल्या 100 पेरे असलेल्या वज्राने एकदमच तोडून टाकला. दोन्ही भुजा मुळ्यासकट तुटल्याने वृत्तासुराच्या दोन्ही खांद्यांमधून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. त्यावेळी असे वाटत होते की जणू काही इंद्राच्या वज्राने पंख तुटलेल्या एखाद्या पर्वतच आकाशातून पडला आहे. पायी चालणाऱ्या पर्वताप्रमाणे अत्यंत प्रबळ शरीर असणाऱ्या वृत्तासुराने आपली हनवटी जमिनीला आणि वरचा ओठ स्वर्गाला लावला आणि आकाशाप्रमाणे विशाळ मुख, सापासारखी भयानक जीभ व मृत्यू समान क्रूर दाढा यांनी तो जणू काही त्रैलोक्याला गिळीत आपल्या पायांच्या टाचांनी पृथ्वीला रगडीत आणि अत्यंत वेगामुळे पर्वताची उलथापालथ करीत इंद्राजवळ आला. त्याने ऐरावत हत्तीसह त्याला गिळून टाकले, जणू एखाद्या बलवान अजगराने हत्तीलाच गिळावे. तेव्हा प्रजापती, महर्षी यांच्यासह देवांनी जेव्हा इंद्रासुराने इंद्राला गिळलेले पाहिले, तेव्हा ते अत्यंत दुःखी झाले आणि अरे रे, हा फार मोठा अनर्थ झाला असे म्हणत विलाप करू लागले. बंद दैत्यांचा संहार करणाऱ्या देवराज इंद्राने नारायण कवच धारण केल्यामुळे आणि योगमायेने बळही त्याच्याजवळ असल्यामुळे वृत्तासुराने गिळून टाकल्यानंतर त्याच्या पोटात जाऊनही तो मरण पावला नाही. त्याने आपल्या वज्राने त्याचे पोट फाडले आणि पोटातून बाहेर पडून अत्यंत वेगाने पर्वत शिखराप्रमाणे उंच असलेले त्याचे डोके उडवले. सूर्याधिग्रहांना उत्तरायण दक्षिणायनात स्वतःची गती पूर्ण करण्यास जेवढा वेळ लागतो तितके दिवस म्हणजे 1 वर्षभर वृत्तासुराच्या वधाचा योग येईपर्यंत फिरत राहत त्या तीव्र वेगानेच वज्राने त्याची मान सर्व बाजूंनी कापून जमिनीवर टाकली. त्यावेळी आकाशात दुधुंबी वाजू लागल्या. महर्षींच्या बरोबर गंधर्व, सिद्ध इत्यादी वृत्तासुराचा वध करणाऱ्या इंद्राचा पराक्रम सूचित करणाऱ्या मंत्रांनी त्याची स्तुती करून आनंदाने त्याच्यावर पुष्पवर्षाव करू लागले. हे शत्रुदमन परीक्षिता, त्यावेळी वृत्तासुराच्या शरीरातून त्याची आत्मज्योत बाहेर पडून इंद्रादी सर्वजण पाहत असतानाच सर्व लोकांतीत भगवंतांच्या स्वरूपात ती विलीन झाली. अध्याय 12 समाप्त. अथ त्रयोदशाध्याय. इंद्रावर ब्रह्महत्येचे आक्रमण. श्री शुकाचार्य म्हणतात, दानशूर परीक्षिता, वृत्तासुराच्या मृत्यूमुळे इंद्राशिवाय तिन्ही लोक आणि लोकपाल त्या क्षणी निर्भय होऊन अत्यंत प्रसन्न झाले. नंतर देव, ऋषी, पितर, भूत, दैत्य आणि देवांचे अनुयायी आपापल्या लोकी निघून गेले. त्यानंतर ब्रह्मदेव, शंकर, इंद्र इत्यादी सुद्धा निघून गेले. राजाने विचारले, मुनिवर्य, इंद्राच्या विषण्णतेचे कारण मी ऐकू इच्छितो. वृत्तासुराचा वध झाल्याने सर्व देव सुखी झाले, मग इंद्राला दुःख होण्याचे कारण काय? श्री शुकदेव म्हणाले, वृत्तासुराच्या पराक्रमाने जेव्हा सर्व देव आणि ऋषी भयभीत झाले होते तेव्हा त्यांनी त्याच्या वधासाठी इंद्राला प्रार्थना केली, परंतु ब्रह्महत्येच्या भीतीने तो त्याला मारू इच्छित नव्हता. इंद्र म्हणाला, विश्वरूपाच्या वधाने मला लागलेले ब्रह्महत्येचे पातक श्री पृथ्वी, जल आणि वृक्षांनी माझ्यावर कृपा करून वाटून घेतले. आता वृत्त वधाच्या पातकापासून माझी सुटका कशी होणार? श्री शुकदेव म्हणतात, ते ऐकून ऋषी इंद्राला म्हणाले, देवराजा, तुझे कल्याण असो आणि आम्ही तुझ्यापासून अश्वमेध यज्ञ करून घेऊ, तू भिवू नकोस. अश्वमेध यज्ञाने सर्वांचे अंतर्यामी, सर्व शक्तिमान परमात्मा नारायण देवांची आराधना केली असता जगाच्या वधाच्या पापापासूनही तू मुक्त होशील. देवराज, भगवंतांच्या कीर्तनानेच ब्राह्मण, पिता, गाय, माता, आचार्य इत्यादींची हत्या करणारा महापापी, कुत्र्याचे मांस खाणारे चांडाळ आणि कसाई सुद्धा शुद्ध होऊन जातात. देवराज, त्या अश्वमेध नावाच्या महायज्ञाचे आमच्याकडून श्रद्धापूर्वक अनुष्ठान करविले असता ब्रह्मदेवांपर्यंत सर्व चराचर जगाच्या हत्येच्या पापाने सुद्धा तू लिप्त होणार नाहीस. मग त्या दुष्टाला दंड देण्याच्या पापापासून सुटण्याची काय कथा? श्री शुकदेव म्हणतात, ब्राह्मणांनी असे सांगितल्यामुळे इंद्राने वृत्तासुराचा वध केला. आता तो मारला गेल्यानंतर ब्रह्महत्या इंद्राकडे गेली. त्यामुळे इंद्राला त्रास सहन करावा लागला. त्याला एक क्षणभरही चैन पडेनासे झाले. जेव्हा मर्यादिशील सज्जनाला कलंक लागतो तेव्हा त्याचे गुण सुद्धा त्याला सुखी करू शकत नाहीत, हेच खरे. इंद्राने पाहिले की ब्रह्महत्या प्रत्यक्ष चांडाळणीप्रमाणे त्याच्या मागे लागली आहे. वृद्धापकाळामुळे तिचे अंग कापू लागले आहे, क्षयरोगाने तिला ग्रासले आहे आणि तिची वस्त्रे रक्ताने माखली आहेत. पांढरे केस विस्कटीत थांब थांब असे ओरडून ती
येऊ लागले आहे. तिच्या श्वासातून माशांचा दुर्गंध येत असल्यामुळे तो मार्गही दुर्गंधाने भरला आहे. राजन, तिच्या भीतीने इंद्र सर्व दिशांतून आणि आकाशातून फिरू लागला. शेवटी त्याने ईशान्य दिशेला असलेल्या मानस सरोवरात तातडीने प्रवेश केला. मानस सरोवरातील कमळाच्या तंतूंमध्ये लपून 1000 वर्ष राहून तो विचार करू लागला की ब्रह्महत्येपासून आपली सुटका कशी होईल. तो अग्नीच्या मुखातून भोजन करीत असल्यामुळे व आता पाण्यात राहत असल्यामुळे त्याला काही खायलाही मिळत नव्हते, कारण अग्नीला पाण्यात जाता येत नव्हते. तोपर्यंत राजा नहुष विद्या, तपश्चर्या आणि योगबळाच्या प्रभावाने स्वर्गाचे राज्य करीत राहिला. परंतु संपत्ती आणि ऐश्वर्याच्या मदाने जेव्हा त्याला इंद्रपत्नी शचीची अनादर करण्याची इच्छा झाली, तेव्हा शचीने त्याच्याकडून ऋषींचा अपमान करविला आणि त्याच्या शापाने त्याला साप केले. त्यानंतर जेव्हा भगवंताचे ध्यान करण्याचे इंद्राचे पाप नाहीसे झाले, तेव्हा ब्राह्मणांच्या बोलवण्यावरून तो पुन्हा स्वर्गलोकी गेला. कमळात राहणारी लक्ष्मी इंद्राचे रक्षण करीत होती आणि ईशान्येचा अधिपती रुद्र याने त्याचे पाप निस्तेज केल्यामुळे ब्रह्मवादाचा इंद्रावरील प्रभाव नाहीसा झाला. परीक्षिता, इंद्र स्वर्गात आल्यानंतर ब्रह्मर्षीने तेथे येऊन भगवंतांच्या आराधनेसाठी इंद्राला अश्वमेध यज्ञाची दीक्षा दिली. जेव्हा वेदवेत्या ऋषींनी त्यांच्याकडून अश्वमेध यज्ञ करविला आणि इंद्राने त्या यज्ञाचे सर्व देव स्वरूप भगवंतांची आराधना केली, तेव्हा तिच्या प्रभावाने वृत्तासुराच्या वधाचा तो अत्यंत मोठ्या पापाचा ढीग समूळ नाहीसा झाला, जसे सूर्योदयामुळे धुके नाहीसे होते. जेव्हा मरीची इत्यादी मुनीश्वरांनी त्यांच्याकडून विधीपूर्वक अश्वमेध यज्ञ करविला, तेव्हा त्याद्वारा सनातन पुरुष यज्ञपती भगवंतांची आराधना करून इंद्र सर्व पापांपासून मुक्त झाला आणि पहिल्याप्रमाणे पुन्हा श्रेष्ठ झाला. परीक्षिता, या श्रेष्ठ आख्यानात इंद्राचा विजय, त्याची पापापासून मुक्तता आणि भगवंतांचा प्रिय भक्त वृत्तासूर याचे वर्णन आले आहे. यामध्ये भगवंतांच्या गुणांचे संकीर्तन आहे. हे सर्व पापांना धुवून टाकणारे आणि भक्तिभाव वाढवणारे आहे. बुद्धिमान पुरुषांनी हे इंद्रासंबंधीचे आख्यान नेहमी वाचावे आणि विशेषतः पर्वकाळी तर हे अवश्य ऐकावे. हे धन आणि यश वाढविते, सर्व पापांपासून मुक्त करते, शत्रूवर विजय मिळवून देते, तसेच आयुष्य आणि मंगल यांची अभिवृद्धी करते. अध्याय 13वा समाप्त.